त्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद आणि येथे उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे मी मनापासून आभार मानते। आज त्याने एक यशाची थाप म्हणून आम्हा विद्यार्थ्यांचा सत्कार केला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते। ही शाळा म्हणजे केवळ आमच्यासाठी चार भिंतींची इमारत नव्हे, तर ही शाळा म्हणजे आमच्यासाठी एक संस्काराची शिदोरी आहे। ही शाळा म्हणजे आमचे एक आयुष्याचा एक धडा दाखवलेले एक पुस्तक आहे। ही शाळा म्हणजे आमच्यासाठी एक आयुष्य बनलेलं आहे। शाळा म्हणजे फक्त चार भिंतींची नसते, त्या शाळेत आपण खेळायला शिकतो, बागडायला शिकतो। आपल्याला आईबाप जन्म देतात, आपल्याला चालायला शिकवतात, पण आयुष्यात कसं चालायचं हे आपल्या शाळेतील आपले शिक्षक वृंद शिकवतात। आज आमचा इथे सत्कार ठेवला। आपल्या एसएससी बोर्डचा निकाल लागला, एसएससी बोर्डचा निकाल लागला। प्रथम, द्वितीय, तृतीय असे अनेक क्रमांक निघले। त्यामधील आमच्या तिघी जणींचा इथे सत्कार ठेवला। सत्कार म्हणजे यांनी आम्हाला यशाची एक थाप द्यावी, आमच्या अंगी लपलेल्या कलागुणांचा एक अभ्यास व्हावा, म्हणून आम्हाला पुढे जाण्यासाठी एक कौतुकाची थाप द्यावी, म्हणून या सरांनी आमचा सत्कार ठेवला। या शाळेने आम्हाला काय दिलं? या शाळेने केवळ आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान शिकवले नाही, तर या आयुष्यात कसं वागायचं हे शिकवलं। कुठल्या संकटांना कसं सामोरे जायचं हे शिकवलं। आपल्या आयुष्यात अनेक संकटे येत असतात, त्या संकटांना न घाबरता, न मागे फिरता त्या संकटांना कसं सामोरं जायचं हे शिकवलं। फक्त अभ्यासातील ज्ञान दिलं नाही, तर शिकवलं काय? तर आपल्याला अनेक कला आल्या पाहिजेत, त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला। सगळं वक्तृत्व असू दे, गायन असू दे, किंवा आपली गॅदरिंग असते, स्नेहसंमेलन असते, त्यात भाग कसा घ्यायचा? कारण की आज हे जग स्पर्धांनी भरलेलं आहे। अनेक स्पर्धा आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, अनेक स्पर्धेत विद्यार्थी भाग घेत आहेत, अनेक उत्तीर्ण होत आहेत। म्हणजे असं देवाने असं प्रत्येकाला सर्व गुण दिले आहेत असं नाही, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, प्रत्येकाचे गुण वेगळे असतात। एखादा विद्यार्थी अभ्यासात ढ असू द्या, पण तो घरातील कामात अत्यंत हुशार, व्यावहारिक जीवनात अत्यंत हुशार असतो। शाळेत काही येत नसू द्या, पण तरीही त्याला व्यवहारातलं सगळं कळतं, किंवा एखादा विद्यार्थी वक्तृत्वामध्ये हुशार असतो। देवाने प्रत्येकाला सगळ्या गोष्टी दिल्या नाहीत का? तर एकाच व्यक्तीला सगळे गुण मिळाले तर बाकीच्यांनी जायचं कुठं? सगळ्यांना आपलं आयुष्य जगण्यासाठी एक गुण दिलेला आहे, तो गुण जपावा, त्या आपल्या छंदाची जोपासना करून पुढे कसं जायचं हे माझ्या शाळेने शिकवलं। हे अंगण, ही झाडं, ही हिरवीगार झाडं, ही आमची शाळा, ह्या शाळेतला वर्ग इत्यादी सर्वच कायम आठवणीत राहण्यासारखं आहे। माहित नाही, आता आम्ही एक पाऊल पुढे गेलो आहोत। ही आमची पहिली पायरी होती, यशाची पहिली पायरी। आता आम्ही पुढे जाऊ। असं म्हणतात की जे 10वी पर्यंतचे शिक्षण असतं ते खरंच वेगळं असतं। आपलं लहानपण, आपली एक मजा आहे, खेळण्याची मजा वगैरे सगळं हे 10वी पर्यंतच असतं। 11वी नंतर आयुष्य पुढे गेलेलं असतं। काहींना जबाबदारी येतात, काहींना आणखीन शिकायचं असतं। आयुष्य सगळ्यांचे चेंज होतात। आता आपण सगळे आता इथं विद्यार्थी सगळे आपले मित्रमैत्रिणी इथे एकत्र बसलो, पण जशी 10वी संपते अनेक जणांच्या वाटा बदलतात। काही जण नशिबाने एकत्र राहतात, पण काही जण नसतात। प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या असतात। मला आज आले इथे सर काय म्हणाले, पाहुणे आले। आधी आम्ही या शाळेचे विद्यार्थी होतो, आता पाहुणे झालो का? तर आता या शाळेतून आम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये जाणार आहोत, पण हा पाहुणपण आम्ही नक्कीच जपू। पाहुणे नाही तर एक माझे विद्यार्थी म्हणून या शाळेकडे पाहू। आम्हाला 7वीत मॅडमने 7वीत असताना आम्हाला एक यमक जुळवण्याची कविता शिकवली होती। म्हणजे यमक कसं जुळवायचं असतं, कसं समजवायचं असतं, कविता कशी तयार करायची असते, 2 ओळींची ही कविता केली होती। तेव्हा आम्ही 7वीत होतो, आम्हाला कविता वगैरे काही जमत नव्हत्या। तेव्हा 2 ओळीची कविता बनायची। तेव्हा मी पहिली कविता बनवली होती, विठ्ठलाच्या कपाळी चंदनाचा टिळा। अशी कविता साधीच आहे, विठ्ठलाच्या कपाळी चंदनाचा टिळा, ज्ञानाच्या सोबती खडू आणि फळा। पण आज त्या कवितेचा अर्थ कळत आहे। आज मी एक कविता तयार केली आहे, ती मला तुमच्या समोर सादर करायची आहे। त्या कवितेचा फोटो फोनमध्ये आहे, घेते। ही कविता काय असते, तर कविता हृदयातून उमटत असते। कविता म्हणजे असं नाही की कुठलं तर 4 शब्द घ्यायचे वगैरे बनवायचं, असं काय नसतं। कविता ही
म्हणजे आपण आता एखादा प्रसंग पाहतो, एखादा काहीतरी बघतो, त्यावरून आपल्यात मनात जे शब्द येतात ती कविता मनात तयार होते. हृदयातील काही शब्द उमटतात ती कविता असते. ही कविता, या कवितेचं नाव आहे आयुष्य वाटेवरचं. ही कविता मी तयार कशी केली तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही तासाला जात होतो. सोमवारचा दिवस होता, 15 जून. आपली पहिल्यांदा शाळा सुरू झाली होती आणि येताना एक दृश्य दिसलं. एक लहान मुलगा, 5-6 वर्षाचा मुलगा असेल, लोखंड बनवता. तिथे ऊन होतं, 2 वाजले होते आणि उन्हात तो एवढा लहान मुलगा, जिथे आपल्याला कोण उन्हात पाठवत नाही, मातीत खेळू देत नाहीत, त्या एवढ्या लहान वयात तो मुलगा लोखंडावर आपटत होता ते लोखंड हे करण्यासाठी. त्या मुलाकडे बघून काहीतरी वाईट वाटलं. असं वाटलं की आपण तर दररोज देवाकडे तक्रार करतो, देवा मला तू असं का आयुष्य दिलं. एखादी दुःखद घटना घडली की लगेच आपल्याला असं वाटतं की सगळ्यात बाद आयुष्य मलाच देवाने दिलंय. समाधानी नसतो आपण. आपल्याला दररोज आपल्याला सारखे नवीन नवीन ड्रेस भेटतात, खेळणे भेटतात, कुठेतरी फिरायला जायचं मन होतं, भाज्या वगैरे, जेवण वगैरे आपल्याला पाहिजे ते आपले आईबाप देतात. पण त्या लेकरांचं काय, ज्या लेकरांना पांघरण्यासाठी अंथरूण भेटत नाही, ज्या लेकरांना खेळण्याच्या वयात त्यांना मोठ्या माणसांसारखी कामे करावी लागतात, ज्या लेकरांना बागडायचं वय असतं, ते फक्त त्या दुकानाकडे बघतात, हसतात आणि आपलं मन तिथे सोडून देतात. इथे संगम शाळेतच असताना इथे मेंढरा आली होती. तिथे सुद्धा एक लहान मुलगा, पाऊस चालू होता, त्या पावसात तो लहान मुलगा, लहान म्हणजे किती, 4 वर्षाचा सुद्धा नसणार एवढा लहान मुलगा, त्याचा शर्ट धुवत होता. पाऊस वरनं चालू होता, शाळा सुटण्याची वेळ होती, आम्ही इथेच बसलो होतो. त्या मुलाकडे बघून वाईट वाटलं. त्या दिवशी तो प्रसंग आठवला. परत आम्ही मुंबईला एक आठवड्याभर फिरायला गेलतो आमच्या मामीकडे. तेव्हा पण आम्ही फिरायला गेल्यानंतर एक माणूस आईस्क्रीम खात चालला होता, कुल्फी खात होता आणि त्याला काय वाटलं, त्यानं ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं. एक लहान मुलगी पळत आली आणि ते कचऱ्याच्या डब्यामधलं आईस्क्रीम घेतलं आणि तिने ते खाल्लं. ज्याला आपण शी घाण म्हणतो ते त्या कचऱ्याच्या डब्यात उचलून खाल्लं तिनं. काय त्या मुलीचं आयुष्य असेल, काय त्या लेकरांचं आयुष्य असेल. त्या लेकरांच्या आयुष्यावरच मी एक छोटीशी कविता केली, ती आज तुम्हाला ऐकवते. कवितेचं नाव आहे आयुष्य वाटेवरचं. उठून ज्यांना कचऱ्यात आयुष्य शोधायचं असतं, ज्या वयात स्वप्न बघायचे असतात, त्या ही कविता परत ऐकवेल मी. काही जणांना हसू आलं असेल, त्यांनी ही कविता तयार करावी आणि त्यांनीही अशी कविता तयार करावी म्हणून आज मला म्हणून दाखवता आलं असेल. पण परत ह्या शाळेत नक्कीच येणार आहे, स्नेह संमेलनाला येणार आहे, त्यावेळी नक्कीच दाखवेल. शेवट मी एवढंच म्हणेल की सगळ्यांची स्वप्ने मोठी असतात, सगळे मोठी स्वप्न बघतात. मी अनेक स्वप्न पाहिली. मी एक मोठी अधिकारी नाही झाले तर एक व्याख्याती होईल, एक व्याख्याती नाही झाले तर एक शब्दातून शब्द गुंफणारी एक कवयित्री होईल, एक कवयित्री नाही झाले तर एका कोऱ्या कागदावर आयुष्य रेखाटणारी एक लेखिका होईल, तेही नाही झाले तर एक समाजसेविका होईल, मदतनीस होईल, तेही नाही झाले तर या काळ्या आईची सेवा करणारी एक शेतकरी होईल आणि तेही नाही झाले तर माझ्या शाळेने जी संस्काराची शिदोरी दिलेली आहे ती शिदोरी जपत मी एक चांगला माणूस होऊन दाखवेल, मी एक चांगली नागरिक होऊन दाखवेल आणि माझ्या शाळेने जे संस्कार दिलेले आहेत ते आयुष्यभर टिकवून ठेवेल. आयुष्यभर त्या संस्कारांची मी जोपासना करेल. एवढंच बोलते आणि थांबते.